पणन विभागाच्या सोयाबीन खरेदी केंद्राला मुदतवाढ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। सोयाबीनची खरेदी सुरू होईल या आशेने शेतकरी खरेदी केंद्रावर हेलपाटे घालतात। दरम्यान मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानं सोयाबीनचं करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सोयाबीनला मुदतवाढ देण्याच्या मागणीवरून जी आहे ती शेतकऱ्याची पुन्हा एकदा दिशाभूल झालेली आहे। काल शिवराजसिंह चौहान यांच्यामार्फत ही जी आहे ती मुदतवाढ 24 दिवसाची देण्यात आल्याचं सांगितलं। मात्र प्रत्यक्षात ही मुदतवाढ कुठल्याही प्रकारची देण्यात आलेच नाही। नाफेडनं सकाळी स्पष्ट केलं, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यात कुठतरी संभ्रम आणि राग जो आहे तो हे झाला व्यक्त करताना दिसत आहेत शेतकरी। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण शेतकऱ्यांना विचारू। मला सांगा, आज मुदतवाढ दिली असं काल सांगितलं, पण आज मुदतवाढ नाही आहे। काय सकाळी गेलता सोयाबीन खरेदी केंद्रावर आलो, काय सध्या परिस्थिती? काय नाही, जाऊन आलो आम्ही। खरेदी केंद्र बंद होतं, त्याच्यामुळं जाऊन वापस आलो आम्ही। सोयाबीन टाकण्यासाठीच गेलो तिथं, बंद असल्यामुळं वापस आहे। शेतकऱ्याची सध्याची पिळवणूक आणि स्वतःचं कसं पुळी भासता येईल दिशाभूल करून शेतकऱ्यांची चाललेली ही पिळवणूक जी आहे ती सध्याच्या चालू आहे काळामध्ये। आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला इकडं देतो म्हणून द्यायचं, आणि सध्याच्या काळामध्ये जर बघायला गेलं नाफेडच्या पद्धतीने, नाफेडनं तर नाही आहे म्हणून सांगितलेलं आहे। काय शेतकऱ्याची लईच फसवणूक आहे, अति फसवणूक आहे। भाव भेटत नाही, सोयाबीन घरानं दाबून ठेवली तर आम्ही, आणि जाऊन आला तर बंद आहे, गेटला कुलूप आहे, बंद आहे म्हणतात वॉचमॅन। वरून पत्र आलं तरी आमच्याकडे काय आलंच नाही म्हणतात पुरावा। गोडाऊनला जाऊन आला तर तिथं एकतर काहीच आम्हाला कुठलेही आदेश आलेले नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या पद्धतीनं काय करायचं ते करा। सोयाबीन खरेदी केंद्र जो काही आदेश असेल तो असेल, पण खरेदी केंद्र सुरू करा अशीच एवढीच माफक अपेक्षा जी आहे ती सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज लोकमत, धाराशिव। यानंतर बातमी गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महेश नागुलवार या जवानाला शोकाकुल वातावरणात अंतिम सलामी देण्यात आली। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, हांडे घेऊन पुसदमध्ये महिलांनी मोर्चा काढलेला आहे। पाण्यासाठी सरपंचाने आता आपण बघतोय गावकऱ्यांनी सरपंचाचे हात दोरीने बांधलेत। यवतमाळमधल्या पुसदमधली बातमी, पाण्याचा प्रश्न एवढा भीषण आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळ पठारावरील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। उन्हाळा सुरू होण्याआधीच माळ पठारावरील गावागावातील नदी नाले विहिरी कोरड्या पडतात, आणि यामुळेच माळ पठारावरील सावरगावमधील सरपंचाला गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं, त्याचा तीव्र सामना करावा लागतोय। सरपंचाचे दोरीने हात बांधून महिलांचा घागर मोर्चा पुसद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला, आणि यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे।